झाल्याशिवाय उठू नका. आरती झाल्याशिवाय जायचं नाही. महिलांना विनंती आहे. चौकदार मंडळी तुम्ही शिस्त लावून घ्या. महिलांना उठू देऊ नका. चौकदार मंडळी
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. श्री संत ज्ञानोबाराय तुकोबाराय संत नारायण महाराज देवकर. 2 मिनिटं बसा, कोणी उठायचं नाही. नारायण महाराज देवकर, सावता महाराज, जनार्दन पंत देशपांडे, 40 गावकर, श्री संत नामदेवराय आणि श्री संत जनाबाई. आरती झाल्याशिवाय टाळ ठेवायचे नाही कोणी, आरती झाल्याशिवाय. या सकल संतांचा महोत्सव लातूर जिल्ह्याने करायचा ठरवला आणि त्याची काल फलश्रुती झाली. 1-1.5 वर्ष याची खूप तयारी केली आणि काल जगद्गुरु तुकोबारायांच्या आणि सकल संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आपल्याकडे आल्या आणि आज सुरुवात झाली. आज दिवसभर खूप भरगच्च कार्यक्रम झाले आणि आज सायंकाळची कीर्तन शिवाज्यांनी संपन्न केली. आपल्या मराठवाड्याचे गुरुवर्य, आपल्या फडकरी संघटनेचे 12 वर्ष अध्यक्ष, ज्यांनी तपपूर्ती सोहळा झाला त्यांच्या अध्यक्षपदाचा, असे आणि कुठेही पंढरपुरात फाटलं तर शिवून काढणारे एवढे एकच आहेत शिवणीकर, असं आदरणीय माधव महाराज शिवणीकर महाराजांनी गोड सेवा केली. महाराजांचा यथोचित सन्मान इथं जिल्ह्याच्या वतीने होत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदरणीय माणिक महाराज मोरे आणि आदरणीय दुसरे वंशज आणि माजी अध्यक्ष आदरणीय रामदास महाराज मोरे दोघांनी पुढे यायचे आणि आदरणीय माधव महाराज शिवणीकर यांचा जिल्ह्याच्या वतीने सन्मान करायचा. सर्वजण हात जोडा. आदरणीय माधव महाराज आले नाहीत, या रूपाने भक्त पुंडलिकराय आपल्याला भेट द्यायला आले. पुंडलिकरायाचं चरित्र वैकुंठवासी भगवान महाराज शिवणीकर पुंडलिकरायाच्या समोरच त्यांचा फळ आहे आणि महाराज गोड कीर्तन. महाराज मी यातला किडा आहे, त्यांची शब्दफेक, त्यांचा अभिनय विभागाच्या धरून टिपत होतोय. खूप सुंदर आहे, सौंदर्य आहे महाराज आणि गडी देखना बी. हा काय असं नजर लागू नये असं. आम्ही म्हणजे आम्ही त्याला खूपच प्रेम करतो, त्याच्यामुळे चेष्टा करतो थोडीफार. आज आपल्याला भेट देण्यासाठी लातूर जिल्ह्याचं गुरुघराणं आपण ज्यांना ओळखतो, श्री केशव नारायण संस्थान पांढरी, तर महंत ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत. त्यांचाही सन्मान लातूर जिल्ह्याच्या वतीने देहू संस्थानच्या हस्ते होत आहे. आदरणीय महंत ज्ञानेश्वर महाराज केशव नारायण संस्थान पांढरी संस्थानच्या अध्यक्षांनी पुढे यायचं आहे आणि आजचं ज्यांचं संगीत भजन आहे ते पंडित विठ्ठल गुरुजी जगताप यांचाही सन्मान देहू संस्थानच्या वतीने होईल. आदरणीय गुरुजींनी पुढे यायचं आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानच्या तर्फे माणिक महाराज मोरे आणि आदरणीय रामदास नाना मोरे दोघांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आज आपल्याला आळंदीहून भेट देण्यासाठी आमच्या आळंदीचे नागरिक आणि सगळ्या कीर्तनकारावर प्रेम करणारे आदरणीय गणेश महाराज तापकीर आलेले, ते आदरणीय माधव महाराजांचे लंगोटी आले आणि किशोर महाराज शिवणीकर त्यांच्याकडे राहायला होते. गणेश महाराज तापकीर यांच्याकडे लई मोकळ्या मनाचा माणूस, म्हणजे आमच्या पुणेरी भाषेत लवकर गोमतारणारी गाय. गणेश महाराज तापकीर आले तर त्यांचाही सन्मान लातूरकरांच्या वतीने देहू संस्थानच्या हस्ते होत आहे. आदरणीय सगळे संस्थानमान देहू संस्थाने करायचे. एक कोणीतरी संन्यासी महात्मा आले, आदरणीय स्वामी बद्रीनाथून स्वामी आले, त्यांचाही सन्मान इथं होईल. सगळ्यात जास्त टाळ्या
औसा तालुक्यासाठी वाजवायच्या, वाजवा जरा. कारण आज सकाळी आणि संध्याकाळी जवळजवळ 5 लाख भाकरी औसा तालुक्याने आणल्या. जरा टाळ्या वाजा. आणि बऱ्याच गावची देणगी आलेली. सगळे काही पुस्तकं जमा व्हायची राहिलेत. उद्यापासून ज्या गावांनी देणग्या दिल्यात त्या गावाचं इथं पुकारून त्यांना प्रतिमा आणि देवसंस्थांच्या वतीने त्यांना श्रीफळ देण्यात येईल आणि त्यांची देणगी इथं पुकारली जाईल. तर सगळ्या गावांनी आपली देणगी इथं पुकारली जाते का नाही याची लक्ष प्रत्येकाने घ्यायचं आहे. ती इथं जमा झाली का नाही, कारण हे सगळं ऑनलाईन असणं खूप गरजेचं आहे. जसं बाबा म्हणत असेल, माधव बाबा म्हणले की सगळं करतो पण मी बाजूला राहतो. बाबा इथं मी ट्रस्ट केलेलं आहे आणि काल्याच्या दिवशी हिशोब, उरलेली रक्कम भांडारा डोंगरावर 200 कोटीचं काम चालू आहे. माणिक महाराजांच्या हस्ते हिशोब वाचला जाईल आणि उरलेली रक्कम त्यांच्या हातानेच लातूर जिल्ह्याच्या वतीने भंडारा डोंगराच्या 200 कोटी कामाला दिली जाईल. इथं कोणीही कीर्तनकार तो स्वतः पाकिट घेणार नाही, काय नाही. म्हणजे तसं माधव महाराज देऊन थोडेफार तर अशी सगळ्याला विनंती. 1-2 सूचना आहेत माऊली. फक्त माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या लातूर जिल्ह्याला एक वळण आहे, आरती झाल्याशिवाय आपल्यात उठत नाहीत. देव कीर्तनाला येतो. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं, तेथे असे देव उभा. आणि आपण आरती न होता उठलो तर तो देवाचा अपमान होतो. आणि म्हणून माऊली एवढे 5-7 दिवस फक्त आपल्या इथं भाषण नसते. बिगर भाषणाचा सप्ताह जर कुठं झाला तर फक्त लातूर जिल्ह्यात होईल. भाषण नाही, फक्त 1-2 सूचना. आणि जी गावं येतात भाकरी घेऊन त्यांचा सन्मान होणं गरजेचं राहतं. हे संत महापुरुष येतात, यांना डोळ्याने पाहिलं तरी डोळ्याची पारणं फुटतात. म्हणून उद्या कोणी उठून चालला तर त्याला हातात धरून खाली बसवायचं, म्हणायचं नका सोडून जाऊ, म्हणजे हा मंडप असं त्याला समजून सांगायचं. तर कोणीही उठायचं नाही. आणि कोणी उठून चालला तर आपल्या लातूरकरांनी आपल्या लातूर पॅटर्न, त्याला लातूर पॅटर्नच्या भाषेत समजून सांगायचं. सगळ्यात पहिली सूचना, आपल्या घरी तुकाराम तुकाराम यंत्र वाजावं.